मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दिवसेंदिवस अधिकच रंजकदार बनत आहे। मालिकेमध्ये पार्थ सोबत काव्याचं जबरदस्तीने लग्न झाल्यामुळे काव्याचा पारा नेहमीच चढलेला असतो, पण नंदिनी मात्र जीवासोबत झालेलं तिचं लग्न संयमाने हाताळताना दिसून येत आहे। मालिकेत नुकतंच आपण रम्याने काव्याचं मंगळसूत्र चोरलेलं बघितलं, पण वेळेच्या आधीच नंदिनीने ते शोधून काढलं आणि त्यानंतर रम्याला चांगलेच खडेबोल सुद्धा सुनावले। पार्थ आणि काव्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न तो अजिबात करू नकोस असंही नंदिनीने रम्याला बजावलं। मालिकेमध्ये आता आपल्याला गुढीपाडव्याचा सिक्वेन्स बघायला मिळणार आहे। मानिनी या दोन्ही नवीन जोडप्यांना गुढी उभारायला सांगेल। वसुंधरा आत्याला पुन्हा असं वाटेल की काव्य आता नेहमीप्रमाणे किटकिट करेल आणि गुढी उभारण्यास नकार देईल, पण तसं काही होत नाही। काव्य गुढी उभारण्यासाठी तयार होते। काव्य आणि पार्थ तसेच नंदिनी व जीवा मिळून ही गुढी उभारतात, त्यामुळे वसुंधरा आत्याचा डाव पुन्हा एकदा फसतो। त्यानंतर जेवणाच्या टेबलवरती मानिनी ही पार्थ व जीवाला आपापल्या बायकांना घास भरवायला सांगते। तेव्हा जीवा नंदिनीला घास भरवतो आणि नंदिनी सुद्धा तो घास खाते। त्यानंतर पार्थ काव्याला घास भरवू लागतो, पण यासाठी काव्य नकार देते। तेव्हा वसुंधरा आत्या सगळ्यांसमोर म्हणते की हिला ना कडुनिंबाची पानच खाऊ घातली पाहिजे। तेव्हा काव्य खूपच भडकते आणि खरंच जाऊन कडुनिंबाची पानं खाऊ लागते। तेव्हा सगळेच काव्याला थांबवतात। यावेळी काव्याचं तोंड मात्र चांगलंच कडवट पडलेलं असतं। तेव्हा रूममध्ये येऊन पार्थ काव्याला दही साखरेची वाटी आणून देतो आणि दही साखरेची वाटी काव्याला देत पार्थ तिला म्हणतो की याने तुमच्या मनाचा नाही पण तोंडाचा कडवटपणा मात्र नक्कीच कमी होईल। काव्य सुद्धा ती दही साखर खाते। काव्याने आपल्या हातून दही साखर घेतली याचं पार्थला समाधान वाटतं आणि त्याच्या गालावरती स्मित हास्य उमटलं जातं। तर अशा प्रकारे हळूवारपणे पार्थ, काव्य आणि नंदिनी व जीवाचं नातं फुलताना मालिकेत पुढे आपल्याला दिसणार आहे। आता मालिकेमध्ये या नवीन जोड्या सुद्धा प्रेक्षकांना आवडायला लागल्या आहेत। पार्थ व काव्य तसेच नंदिनी व जीवा मालिकेत छान दिसतात असंही प्रेक्षक म्हणताना दिसून आले आहेत। तर तुम्हाला या जोड्यांबद्दल काय वाटतं? या नवीन जोड्या तुम्हाला आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब सुद्धा करा।